उन्हाळा सुरू झाला की आपली वाळवण बनवायची लगबग सुरू होते। तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी तांदळाच्या पिठाची कुरडई। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य पाहूया। हे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे। हे घरामध्येच मी तयार केलेलं आहे। राशनचे तांदूळ 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर घरामध्ये सुकवून मग गिरणीमध्ये दळून आणलेला आहे। हा पाव चमचा पापडखार आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे। आता मी एक पातेले घेतले आहे, त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकायचं आहे। 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, ते यात ओतायचं आहे। थोडं थोडं ओतून त्याच्या गुठळ्या मोडायच्या आहेत। मी आणखीन 1 वाटी पाणी घेत आहे। आणखीन मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे। आता एकूण आपण 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे। तांदळाच्या प्रकारावर पाणी अवलंबून आहे। काही लोक राशनचे तांदूळ घेतात, काही नवीन क्वालिटीचाही तांदूळ घेतात। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे। गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे। आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकायचं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पापडखार पाव चमचा। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं मिश्रण हळूहळू टाकायचं आहे आपल्याला। एक हाताने टाकायचं आहे आणि एक हाताने असं ढवळत राहायचं आहे। सतत ढवळत राहायचं आहे। तळापासून ढवळायचं आहे। थोडंसं आता दाटसर झालेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे। 1-2 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे पाण्याच्या गाठी हे होत नाहीत आणि नंतर आपल्याला पीठ मळूनही घ्यावं लागत नाही। आता पुन्हा एकदा आपण 2 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती वाफवून घेऊया। दोन मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ कढईच्या तळापासून मोकळं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। पिठालाही छान चकाकी आलेली आहे। आपलं पीठ छान शिजले गेलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। मोजून 7 ते 8 मिनिटं लागतात पीठ शिजायला। एकही गुठळी नाहीये, तुम्ही पाहू शकताय। आणि पीठ हे किती छान पांढरं शुभ्र दिसत आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपल्याला कुरडया पाडायला घ्यायची आहेत। मी अशा बिड्याची प्लेट घेतलेली आहे। खरखरीत बाजू खालच्या साईडला ठेवायची आहे। आता हे असं लावून घ्यायचं आहे। आता या सोऱ्यामध्ये पीठ टाकायचं आहे। गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। पीठ चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे। आता हे असं लावून घ्यायचं आहे। उरलेले पीठ झाकून ठेवायचं आहे।
कुरडई टाकण्यासाठी मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता कुरडई टाकताना कुरडई आपली कुठेही तुटत नाही, म्हणजे आपल्या कुरडई किती छान झालेल्या आहेत। मध्ये कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बनवून घ्यायचे। आता ह्या कुरडया आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया। दोन दिवस मी कुरडया चांगल्या उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय। आता मी त्या तळूनही दाखवणार आहे तुम्हाला। चांगल्या मोठ्या गॅसवरती तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कुरडई टाकायची आहे। तुम्ही पाहू शकता आपली कुरडई किती छान फुललेली आहे आणि किती पांढरी शुभ्रही झालेली आहे। तुम्हाला आणखीन एक मी कुरडई तळून दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान पांढरी शुभ्र झालेली आहे आपली कुरडई। आता आपण काढून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि मस्त रहा। धन्यवाद।